दशक तिसरा समास सातवा आदी भौतिक ताप. श्री गुरुभ्यो नमः. मागील समासात आध्यात्मिक तापाच्या लक्षणांचे निरूपण केले. आता आदी भौतिक तापाबद्दल सांगत आहोत. जड पंचमहाभूते आणि प्राण्यांच्या आघाताने जी दुःख होतात त्याला आदी भौतिक ताप असे म्हणतात. त्याचे विवरण पाहूया. विहीर, तलाव आदी जलाशयामध्ये बुडून मरण पावणे, नदीच्या प्रवाहात सापडणे, महापुरात वाहून जाणे, प्रवाहाबरोबर वाहत जाणारा सापांचा वेढा पडणे किंवा कोठेतरी एखादे बेट लागून मरता मरता वाचणे, घराला आग लागणे, विजेचा धक्का बसणे इत्यादी अनपेक्षित दुःख आदी भौतिक होय. त्याचप्रमाणे अंगावर भिंत कोसळणे, घर पडत असताना ढिगाऱ्याखाली सापडून मरणे, झाड मोडून अंगावर कोसळणे, किल्ल्याच्या तटावरून किंवा उंचावरून पडणे, घाण्यात सापडून मरणे इत्यादी अपघात म्हणजे आदी भौतिक ताप होय. मांजर, कुत्रा, गाय, म्हैस, बैल इत्यादी पाळीव प्राण्यापासून होणारी दुखापत, विंचू, साप, गोम इत्यादी विषारी प्राणी चावणे, अजगराने गिळणे, मगरीने ओढून नेणे, वाघ, सिंह, अस्वल, कोल्हार, नटी, डुक्कर इत्यादी हिंस्र पशूंनी झडप घालून ठार मारणे वगैरे हे सर्व आदी भौतिक ताप आहेत. त्याशिवाय गांधील माशी चावणे, भुंगा त्रास देणे, माशा गवचडीने वैताग आणणे, मंगिळा धरणे, ढेकून जावणे, डास चावणे इत्यादी कृमी कीटकापासून त्रास हा आदी भौतिक ताप होय. बालपणी वडील माणसांकडून शिव्या, मार खाणे, खाण्यापिण्याची कमतरता असणे, प्रौढ वयात मनासारखा प्रपंच नसणे, कुरूप कर्कश बायको असणे, मूर्ख मुलगा, विधवा मुलगी असणे आदी भौतिक ताप होय. त्याचप्रमाणे बालपणी मातेचे छत्र हरपणे, तरुणपणे पत्नी वियोग आणि वृद्धपणी पुत्र शोक हा आदी भौतिक ताप होय. मागील समासात सांगितल्याप्रमाणे व्याधी होणे हा आध्यात्मिक ताप, तर वैद्यांनी किंवा डॉक्टरांनी काढा औषध देणे, कठीण पथ्य करायला सांगणे, शेक देणे, शस्त्रक्रिया करणे इत्यादी पासून दुःख भोगावे लागते तो आदी भौतिक ताप होय. शेतातील उभे तयार पीक लुटून नेणे, पानमळ्याला मीठ घालून तो खराब करणे, गंजी पेटवणे, उसाच्या फळाला आग लावणे इत्यादी नुकसान होणे हा आदी भौतिक ताप होय. दरोडेखोरांकडून मार खाणे, परचक्रापासून दारून दुःख, फटके मारण्याची शिक्षा, हत्तीच्या पायदळी देणे, तोफेच्या तोंडी देणे, तापलेल्या तवावर उभे करणे, कातडी सोलणे इत्यादी अमानुष दंड, राज भोगणे आदी भौतिक ताप होय. या घोर दुःखाशिवाय चालताना ठेच लागणे किंवा दगड लागणे, पळताना धोत्रात पाय अडकून पडणे, पायात काटा मोडणे, ओझे उचलत असताना त्याखाली हात बोटे सापडणे इत्यादी आकस्मित किरकोळ दुःख आदी भौतिक तापामध्ये मोडतात. त्याचप्रमाणे घरात बसलो असताना घर धुराने भरणे, चुकून विस्तवावर पाय पडणे, गरम पदार्थ खाताना जीभ भाजणे, घसातील खडा दाताखाली येणे, घाणेरडे वास येण्याने त्रास होणे इत्यादी सर्व दैनंदिन दुःख आदी भौतिक ताप होत. त्याचप्रमाणे वस्तू हरवणे, विसरणे, माहीत न होता जाणे, तुटणे, फुटणे, सांडणे इत्यादी रोज घडणारे प्रसंग आदी भौतिक तापात मोडतात. दुसऱ्यांची द्वेष भावनेने चहाडी करणे, सोने करून देण्याची विद्या आहे, करून देतो असे सांगून फसवणे, भुरट्या चोरांनी लुबाडणे हे सर्व आदी भौतिक ताप होत. त्याशिवाय भूतबाधा होणे, पंचाक्षरी छडीने मारून त्रास देणे, भूतांनीच उलटून त्रास देणे इत्यादी सर्व प्रकार आदी भौतिक ताप होय. ग्रहपीडा, शनिपीडा, अपशकुन इत्यादी
आदी सर्व दुःख आदी भौतिक ताप होय. दुसऱ्यांनी केलेल्या अपमानाने लज्जित होणे, कठीण काळाची चिंता इत्यादी मानसिक दुःख आदी दैविक ताप होय. असं अशा तऱ्हेने सांगत गेलो तर दुःखाचा डोंगरच आहे. पण श्रोतेजन हो, तुम्ही यावरूनच सर्व काही जाणून घ्या. इथे श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे तृतीय दशके आदि भौतिक ताप निरूपणम नाम सप्तमः समासः.